महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली। महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत 80%पेक्षा अधिक जागांचं वाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। तर इतर सर्व जागांबाबतचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे ज्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे त्या जागांसाठी एका एजन्सीची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मवियात 80% जागांवर एकमत। मुंबईतल्या जागांवरून तिढा कायम। मवियाचा वाद मिटेना, मुंबईचा तिढा सुटेना। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली। मुंबईतल्या 36 जागांबाबत मवियात खलबतं सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेसनेही मुंबईतल्या 6 जागांवर दावा केल्यानं जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला। मुंबईतल्या 36 जागांचं जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। 6 ते 7 जागांवर मवियात सलग बैठकांमधनं चर्चा सुरू आहे। बुधवारी झालेल्या बैठकीत एकमत न झाल्यानं हा तिढा कायम आहे। भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अपूर्ण राहिले। महाविकास आघाडीत आतापर्यंत 80%पेक्षा अधिक जागांचं वाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी झी24 तासला दिली। विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आहे। 150पेक्षा अधिक जागांवर महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिल्या गेल्याची माहिती आहे। तसंच जिंकलेल्या जागांमध्ये 10 ते 20% बदल केला जाण्याची शक्यता आहे। पहिल्या बैठकीत मुंबई, कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातल्या जागांवर सविस्तर चर्चा मवियाच्या नेत्यांमध्ये पार पडली। तिढा असलेल्या जागांसाठी मविया एका एजन्सीची नेमणूक करणार आहे। कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे याचा अहवाल मिळाल्यानंतर तिढा असलेल्या जागांबाबत अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विदर्भातल्या विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। स्थानिक परिस्थिती लक्षात घेता मवियातील घटक पक्षांना सुद्धा स्थान देण्याची तयारी तिन्ही पक्षांनी दर्शवल्यानं जागा वाटपाला उशीर होतो। तर मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर अजूनही एकमत नसल्याचं चित्र आहे। विश्वनाथ पाटील, झी24 तास, मुंबई।